मॉर्निंग बॅच झाला आणि घरी आली त्यानंतर सगळा स्वयंपाक पण आवरून घेतला. पण सकाळी ना नम्रताचा टिफिन बनवताना कसं चहा ठेवलेला ना एका ठिकाणी, तर तेव्हा चहा असा उतू गेला होता. पण ते काय तेव्हा मी साफ केलं नाही, कारण खूपच शॉर्ट टाइम असतं आणि तेवढ्यात सगळंच काही होत नाही. मग स्वयंपाक झाल्यानंतर म्हटलं की आधी हे आवरायचं आहे. मग आता काय केलं, हा किचन क्लोथ आहे ना तो छान ओला करून घेतला आणि त्यावरती ठेवला. आणि तोपर्यंत म्हटलं की आपलं जे शेगडी आहे ती पण व्यवस्थित क्लीन करून घेऊया. तर एकाच वेळेला दोन कामं माझी होत आहेत, की म्हणजे शेगडी पण क्लीन करायचं होतं, ते पण चाललं आहे. आणि खाली जे पडलेलं आहे ना पूर्ण चहापत्तीचं, ते सुद्धा तोपर्यंत चांगलं भिजलं. आणि बघा आता एका झटक्यामध्येच ना उचलल्यानंतर सगळं काही निघून गेलेलं आहे. तर आता मी व्यवस्थित काढून घेईन. आणि कसं इथे माझा सिंक नसल्यामुळे ना मला पाणी असं लगेच काढता येत नाही. तर सिंक माझं बाथरूममध्ये आहे, म्हणून मला प्रत्येक वेळेला कपडा घ्यावा लागतो, तो पुसावा लागतो, पिळून काढावा लागतो आणि पुन्हा यावं लागतं. म्हणजे हे माझं जरा एक्स्ट्राचं काम होतं. बट फायनली मस्त एकदम गॅस शेगडी क्लीन झाली. पाहिल्यानंतर एवढं मस्त वाटलं. आणि ही गॅस शेगडी माझी आहे 22 वर्ष जुनी. ते झाल्या झाल्याच मला आता कामाचा जसं म्हणतो ना वेध लागलेला आहे. तर म्हटलं की लगे हात आता ताबडतोब फ्रीज पण क्लीन करूया, कारण हे पण आज उद्यावरती ढकलत आत्तापर्यंत झालंच नव्हतं. आणि ना आता क्लासला जायला अजून 1 तास उरलेला होता, तर म्हटलं चला जेवायच्या आधी ना एवढं पण करूनच टाकूया. म्हणून फटाफट फ्रीज एकदम मस्त छान क्लीन करून घेतला. तर आतमध्ये जे प्लॅस्टिकचे मी कवर ठेवलेले आहेत ना, ते आता धुवायला काढलेले आहेत. पण काच असल्यामुळे ना एवढं छान आणि मस्त दिसत होतं. तर आता भाजी वगैरे झाली, जेवली सुद्धा. पण नम्रता आल्यानंतर ना थोडी भाजी कमी वाटली, म्हणून म्हटलं नम्रतासाठी टोमॅटोची चटणी बनवूया, कारण तिला ना अशा प्रकारे टोमॅटोची चटणी खायला खूप आवडते. मस्त 2 मिनिटांमध्ये तयार झाली आणि तिला दिलं. तर आता कोथिंबीर भरपूर घातलेली होती, कोथिंबीरचा डब्बा पुन्हा ठेवून दिला फ्रीजमध्ये. आणि आता ना निघायच्या आधी मला ही साडी घालायची आहे वाळत, कारण बघता बघता ना 3 वाजत आलेले आहेत आणि 5 मिनिटात मला लगेच क्लासला निघायचं आहे. तर आता आल्यानंतर भेटेन, तेव्हाचा ब्लॉग नक्की शूट करेन. बाय बाय.